नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। राज्य निवडणूक आयोगाने वाढवली मुदत। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार। खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांशी संवाद साधणार। गेल्या 1.5 महिन्यांपासून प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक जीवनापासून आहेत दूर। काँग्रेसचे मुंबईतील माजी नगरसेवक मोहसिन हैदर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अनेक बनावट नावांनी शासकीय कागदपत्र तयार केल्याचा आरोप। डीएन नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। 2 जन्मदाखले आणि 2 पासपोर्ट तयार केल्याचा आरोप। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचार शिगेला। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंची महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार फेरी। राजश्री मुंडेंकडून महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। हसन मुश्रीफ यांची कागलमधल्या सभेमध्ये टोलेबाजी। समरजित सिंग घाटगे मुख्यमंत्र्यांचे आवडते, आमच्यामध्ये धमक आहे म्हणून आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतोय। शिंदे यांच्या खासदारांना आम्हाला दुष्ट लावली, जनता आम्हाला काजळ लावेल, मुश्रीफांचं वक्तव्य। वर्ध्याच्या देवळीमध्ये उमेदवाराचा ट्रॅक्टरवरून प्रचार। देवळी नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस, भाजप आणि देवळी जनशक्ती पक्ष अशी तिहेरी लढत। पुण्याच्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेवरून अजित पवारांचा संताप। रस्त्याची दुरवस्था पाहून माझी मलाच लाज वाटायला लागली म्हणत पवारांकडून संताप व्यक्त। मुंबईमध्ये वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 53 बांधकामांचं काम पालिकेकडून बंद। बांधकामांनी एअर क्वालिटी इंडेक्स दर्शवणारे सेन्सॉर्स बसवावेत आणि नियमांचं पालन करावं। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींचा इशारा। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल। 26 नोव्हेंबरला सचिन गुजर यांचं अपहरण करून करण्यात आली होती मारहाण। दिशा सालिया मृत्यू प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई पोलिसांची खरडपट्टी। दिशाच्या मृत्यूला 5 वर्ष उलटून गेली आहेत, आणखी किती काळ तपास करणार, मुंबई उच्च न्यायालयाचा सीबीआयला सवाल। पुण्यातील गुंड गजानन मारणेला पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। काही महिन्यांपूर्वी कोथरूड भागामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकाला मारणे टोळीतल्या गुंडांनी मारहाण केली होती, मात्र या मारहाणीशी गजानन मारणेचा संबंध नाही, न्यायालयाचं मत। पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपोडीमध्ये बिबट्याची थेट घराकडे धाव। मालकानं आरडाओरडा केल्यामुळे अनर्थ टळला। सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद। रत्नागिरीच्या गुहागरमधील शृंगार तळी रोशन मोहल्ला परिसरामध्ये भर वस्तीमध्ये भला मोठा गवारेडा। जंगलातून थेट मानवी वस्तीमध्ये आलेल्या महाकाय गवारेड्यामुळे नागरिकांची तारांबळ। केंद्राचं कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यामध्ये राबवायला मंजुरी। बियाणं खरेदी आणि उत्पादनासाठी 100% मदत केंद्र सरकार करणार। उरलेल्या उपाययोजनांसाठी केंद्र 60% मदत देणार। अनुसूचित जाती, जमाती आणि महिला शेतकऱ्यांना होणार फायदा। 4 दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 3,000 रुपयांची वाढ। जीएसटीसह सोन्याचे दर 1,30,000 रुपयांवर। जागतिक पातळीवर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ। 1 आणि 2 डिसेंबरला मुंबईतील 11 विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार। पालिकेतर्फे जलवाहिनीचे छेद जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार। दिल्ली प्रदूषणाबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधींची महिलांची चर्चा। सर्व महिला मुलांच्या आरोग्याबद्दल चिंतेत। संसदेमध्ये वायू प्रदूषणाच्या त्वरित विषयावर चर्चा करावी, राहुल गांधींची मागणी। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 आणि 5 डिसेंबरला भारत दौऱ्यावर। 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारत दौऱ्यावर येणार। यावेळी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हासिम मुनीर यांची पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती। पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या घटना दुरुस्तीनंतर मुनीर यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण लष्कराचा घेतला ताबा। वेस्ट बँकमध्ये 2 पॅलेस्टिनी नागरिकांची हत्या केल्याचा इस्रायली सुरक्षा दलांवर आरोप। 2 पॅलेस्टिनींनी सीमा पोलीस कर्मचाऱ्यांवर आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप। चीनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये मध्यभागी ठेवलेल्या ख्रिसमस ट्रीला आग। संपूर्ण मॉलमध्ये गोंधळ। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। श्रीलंकेमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 40 जणांचा मृत्यू। 60 पेक्षा अधिक लोक बेपत्ता, तर 10,000 नागरिकांचं नुकसान। श्रीलंकेच्या हवामान खात्याकडून पुराचा इशारा। इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसाचा कहर। शेकडो लोक बेघर, तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.